वामन मेश्राम साहेब आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। सर्वांना विनंती आहे की आपण जे काही आजूबाजूला उभारे असतील त्यांनी खुर्चीमध्ये आसन व्हावं। नाव सांगा पुन्हा। लता शिंगाडे मॅडम ईव्हीएम मशीन फोडले त्यांच्याकडनं। लता शिंगाडे मॅडम त्यांनी ईव्हीएम मशीन फोडलेली आहे, त्यांच्याकडनं 1000 जन आंदोलन निधी म्हणून या ठिकाणी साहेबाला देण्यात येत आहेत, त्यांच्याशी करायचं आहे। आयोजित करण्यात आला असला तरी 9 एप्रिल आणि 1 जुलै 9 एप्रिलला जेल भरो आंदोलन आणि 1 जुलैला भारत बंद हा जो राष्ट्रीय स्तरावर होऊ घातलेला कार्यक्रम आहे त्याच्या तयारीचा भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि असे कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये 70 ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। हा जो जेल भरो आंदोलन आणि भारत बंदचा कार्यक्रम आहे तो 32 राज्यातील 625 जिल्ह्यामध्ये अंमलबजावणीमध्ये आणण्यात येणार आहे। तेव्हा आपण बरेचदा काही मुद्द्यांच्या बाबतीमध्ये भावनिक होऊन बोलत राहतो। तसाच एक भावनिक मुद्दा आहे, आपण सर्व लोकांनी एकत्रित यायला पाहिजे। आणि आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक विचार असतो, तो कोणता असतो की जे अलग अलग संघटना बांधून काम करणारे लोक आहेत त्या लोकांनी एकत्रित यावं। पण असा इतिहास आहे की ते एकत्र येतच नाहीत। म्हणजे एकत्र येतच नाहीत त्यांना एकत्रित करण्याचा कार्यक्रम करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे आणि साऱ्या गोष्टी वाया घालवण्याचा भाग आहे। म्हणून आपण व्यावहारिक व्हायला पाहिजे, इमोशनल नाही व्हायला पाहिजे, व्यावहारिक व्हायला पाहिजे। आणि व्यावहारिक होण्याचा मार्ग काय आहे? व्यावहारिक होण्याचा मार्ग असा आहे की आपण लोकांना एकत्रित केलं पाहिजे, जनतेला एकत्रित केलं पाहिजे। 100% परिवर्तनासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता नाही। फुलेंच्या बरोबर 100% लोक होते नव्हते, शाहूंच्या बरोबर 100% लोक होते नव्हते, बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर 100% लोक होते नव्हते। याचा अर्थ असा की त्या लोकांनी 100% लोक समर्थनामध्ये नसताना सुद्धा जे परिवर्तनाचं कार्य आहे ते त्यांनी करून दाखवलं। हे व्यवहार समजून सांगून राहील तुम्हाला, जे काही गोष्टी व्यावहारिक दृष्ट्या समजल्या पाहिजेत आणि हिस्टॉरिकल एव्हिडन्सच्या आधारावर सांगून राहिलो की आपण आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्या उद्दिष्टाच्या समर्थनासाठी लोक आपण गोळा केले पाहिजेत, लोकांना तयार केलं पाहिजे। हा एक मुद्दा घेऊन मी देशभर 625 जिल्ह्यात आणि 32 राज्यामध्ये संघटन उभं केलं। महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये कुठंच मला असा सल्ला दिला जात नाही, सर्वांना एकत्रित केलं पाहिजे। हे तुम्हाला रिअल सांगतोय आणि तशा पद्धतीचं रेकॉर्ड आम्ही रेकॉर्डच करतोय। महाराष्ट्रामध्ये केलं जाते। परंतु मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की लोकांना एकत्र करणं आवश्यक आहे, नेत्यांना आणि संघटनेच्या लोकांना एकत्रित करण्याची आवश्यकता नाही। उद्दिष्ट आणि विचारधारेला घेऊन जर आपण लोकांना एकत्रित केलं तर त्या लोकांच्या साथ सहयोग आणि समर्थनाने आपण परिवर्तन साध्य करू शकतो। महाराष्ट्रामध्ये जेव्हा कांशीरामजी काम करत होते, पुण्यामध्ये नोकरीला होते, त्यांना सुद्धा लोक हा सल्ला जो मला देतात ते त्यांना पण देत होते। ते इथून उत्तर प्रदेशामध्ये गेले आणि उत्तर प्रदेशामध्ये त्यांना जो योग्य मार्ग वाटत होता त्या मार्गावर त्यांनी अवलंब केला आणि त्या मार्गाचा अवलंब करून त्या ठिकाणी 4 वेळ मुख्यमंत्री बनवलं त्यांनी।
तेव्हा याचा अर्थ असा आहे की यशस्वी होण्यासाठी अन्य मार्ग सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्या अन्य मार्गाचा जोपर्यंत आपण उपयोग करत नाही तोपर्यंत आपण चुकीच्या दिशेनं जाणार नाही याची खबरदारी घेण्याचा एक मार्ग आहे. तेव्हा आपल्याला लोकांना जागृत केलं पाहिजे, लोकांना संघटित केलं पाहिजे आणि त्या संघटित शक्तीचा उपयोग आणि प्रयोग उद्दिष्टपूर्तीसाठी केला पाहिजे. काही लोक उद्दिष्टपूर्तीसाठी संघटनेचा वापर करताना दिसत नाहीत. ते लोक काही कालावधीमध्ये संपतात. माझा असा अनुभव आहे की ज्या काही संघटना उभ्या होतात त्या संघटना वर्षभर किंवा 3 वर्षामध्ये एक तर त्या संपून जातात किंवा त्यांचा प्रभाव समाजामध्ये असा राहत नाही की जेणेकरून ते फार मोठे अडथळे निर्माण करू शकतील परिवर्तनाच्या कार्यामध्ये. तेव्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज जेवढे तालुके आहेत, जेवढे जिल्हे आहेत, सर्व तालुक्यांमध्ये, सर्व जिल्ह्यांमध्ये आणि 2030 पर्यंत मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या कामाला आम्ही लागलेलो आहोत. 6 लाख गाव, 6.5 लाख गाव आहेत. 6 लाख गावांमध्ये 2030 पर्यंत आम्ही ही चळवळ पोचू. 2030 पर्यंत 6 लाख गावांमध्ये, 2030 पर्यंत 15 लाख बूथ पर्यंत आणि 2030 पर्यंत 2 करोड जे सामाजिक समूह आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, मोस्ट बॅकवर्ड शेड्यूल कास्ट आहेत, एक्स्ट्रीम बॅकवर्ड शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, मोस्ट बॅकवर्ड शेड्यूल ट्राईब आहेत, नॉमिडिक ट्राईब आहेत, MBC आहे, OBC आहे आणि यांच्यातून धर्म परिवर्तित मुस्लिम, सिख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, लिंगायत ह्या सर्व लोक आमच्याबरोबर काम करतात. म्हणजे या बुद्धभूमीवर जरी आपण काम करत असलो किंवा हा कार्यक्रम करत असलो तरी एवढ्या जाती समूहांची लोक आमच्याबरोबर काम करतात. समाजामध्ये कुठलीही अशी चळवळ अस्तित्वात नाही आहे जी चळवळ असं सांगेल की आम्ही राष्ट्रीय स्तरावर काम करतोय. अशा प्रकारची चळवळ बामसेफच्या अगोदर कुठं दिसताना दिसत नाही. कुठं असलेली, अजून जिवंत असलेली मला दिसत नाही. सातत्यानं कार्य करत असलेली दिसत नाही. मी वयाच्या 19व्या वर्षी नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर ज्या पहिल्या दिवशी नोकरीला गेलो तेव्हा त्या ऑफिसमध्ये एक नोकरी करणारा कार्यकर्ता होता. तो सिनियर होता. त्या सेक्शन सुपरवायझरनी त्याच्याकडे मला ट्रेनिंगला दिलंय की तुम्ही यांच्याकडून ट्रेनिंग घ्या. आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यासाठी जेव्हा मला देण्यात आलं तर त्यांनी संध्याकाळ 6 पर्यंत डिपार्टमेंटल ट्रेनिंग दिलं आणि 6 वाजता तो मला बामसेफच्या बैठकीत घेऊन गेला. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच बामसेफमध्ये मी जॉईन झालो. म्हणजे मला दोन ट्रेनिंग दिलं त्या माणसाने. एक डिपार्टमेंटचं ट्रेनिंग आणि एक बामसेफचं ट्रेनिंग. तेव्हापासून म्हणजे वयाच्या 19व्या वर्षापासून मी आता 68वं माझं वय आहे. म्हणजे 49 वर्षे झालेत. एवढ्या वर्षापासून संघटितपणे मी कार्य करतोय आणि मला ही गोष्ट कळलेली आहे की मोठा बदल जर घडवून आणायचा असेल तर संघटित शक्ती निर्माण केली पाहिजे. हा एक विचार आहे बघा. संघटित शक्ती निर्माण केली पाहिजे हा जो एक विचार आहे. या विचाराच्या आधारावरच 32 राज्यातील 625 जिल्ह्यामध्ये या शाखा उभ्या केलेल्या आहेत. आपल्या मूलनिवासी बहुजन समाजामध्ये एकमात्र चळवळ ज्याला कॅडर बेस म्हणता येईल ती आमची आहे. चळवळी आहेत, संघटना आहेत गायकवाड साहेब, कॅडर बेस एकही संघटन नाही आहे अंकल. संघटना आहेत पण कॅडर बेस एकही नाही. मग कुठल्या आहेत? क्राऊड बेस आहेत. क्राऊडचं कसं? ते कधी वर्षभर येतात आणि नंतर मग सोडून देतात. कारण ते काय प्रशिक्षित नसतात, ते काय दक्ष नसतात, तेव्हा कुठल्या तरी उद्दिष्टाला बांधून घेतलेले नसतात. एखादं दुसरं वातावरण निर्माण झालं गेलं की तिकडे सरकतात. क्राऊडला आपण बांधलेलं माणसं नाही. तेव्हा माणसं आपल्या चळवळीसाठी बांधलेली माणसं पाहिजेत. कुठल्या तरी उद्दिष्टासाठी, कुठल्या तरी विचारधारेसाठी बांधलेली माणसं पाहिजेत. आणि एकदा बांधून घेतलं की आयुष्यभर ते काम करता आलं पाहिजे.
नाही तर वयाच्या 58व्या वर्षी माणूस रिटायर्ड होतो. माझं आता 68 चालू आहे. रिटायर्ड झाल्यानंतर 10 वर्ष झालेत. म्हणजे रिटायरमेंटचा जो वय आहे त्याच्यानंतर 10 चालू आहे. म्हणजे आणखी जो विचार आणि उद्देश स्वीकारला, तो विचार आणि उद्देश जो आहे तो अजूनही आम्ही टाळलेला नाही. आणि त्यासाठी काल मी नॉर्थ इंडियामध्ये होतो. म्हणजे दर दिवसाला वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन हे कामं करतो. आणि अशा पद्धतीचं काम करताना महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी ऐकायला मिळतात त्या ऐकण्यासाठी कुठेही मला मिळत नाहीत. आम्हाला कोणी या पद्धतीत एकत्र आले पाहिजेत, आम्हाला तरी सल्ला कोणी देत नाहीत. ज्यांनी दिला त्यांच्या भावना आहेत, बरोबर आहे. त्यांचं काही म्हणजे त्यांना असं वाटतं की एकत्र आलो तर लवकर होते, काही त्यांचं म्हणजे त्याच्या पाठीमागं काही दुर्भावना नाही आहे. लवकर आपल्याला परिवर्तन घडवलं पाहिजे ही तीव्र भावना आहे. आणि एकत्रित आल्याशिवाय ते परिवर्तन होणार नाही अशी भावना आहे. चूक नाही आहे. परंतु दुसरा सुद्धा मार्ग आहे. आणि जे बुद्धिजीवी लोक असतात, ज्यांच्याजवळ बौद्धिक सामर्थ्य असते, ते दुसरे मार्ग शोधून काढतात आणि यश मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब करत राहतात. त्या मार्गावर आम्ही चाललेलो आहे आणि शक्तीचा उपयोग करत आहोत. संघटित शक्तीचा उपयोग परिवर्तनासाठी करत आहोत. आज आपल्या समोर म्हणजे आपल्या महापुरुषांनी, फुले शाहू आंबेडकरांनी 1848 ते 1956 108 वर्ष आहेत. 108 वर्षाच्या लढाईनंतर मतदानाचा अधिकार मिळवला. किती आमच्या लोकांना, शिकलेल्या लोकांना, अशिक्षित लोकांना सोडा, किती शिकलेल्या लोकांना हे कळतं की फुले शाहू आंबेडकरांनी 108 वर्ष चळवळ चालवून एक अधिकार मिळवला, मताचा. 1 मॅन 1 वोट, 1 वोट 1 व्हॅल्यू. म्हणजे असा एक मताचा अधिकार मिळवला, ज्या मताच्या अधिकारावर देशामध्ये शासनकर्ती जमात बनणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ते ह्या बळावर, या मतदानाच्या बळावर. अजूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल, 131 मतदारसंघामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे खासदार निवडून जातात. पण तुम्हाला असं वाटेल की हे 131 मतदारसंघामध्ये निवडून जाणारे जे खासदार आहेत, हे फार मोठी ताकद आहे. अहो, ही एवढी मोठी ताकद आहे, यांच्या समर्थनाशिवाय काँग्रेसचंही सरकार बनत नाही आणि यांच्या समर्थनाशिवाय बीजेपीचं पण सरकार बनत नाही. नरेंद्र मोदीचं जे दिल्लीमध्ये सरकार आहे त्यामध्ये 76 शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे खासदार आहेत, ज्यांच्या समर्थनावर त्यांचं सरकार चाललेलं आहे. आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये निवडून आलेले खासदार आहेत. आता हा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी 17 ऑगस्ट 1932 इंग्लंडमध्ये जाऊन, राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जाऊन हा सेपरेट इलेक्टोरेटचा अधिकार मिळवला होता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी. यामधून काय झालं असतं, 131 मतदारसंघामध्ये 131 लोक हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे स्वतंत्रपणे निवडून गेले असते, त्यांच्याच मतावर, त्यांच्याच मतदारसंघामध्ये. परंतु जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मिळवला, तेव्हा गांधीजींनी याच्या अधिकाराच्या विरोधामध्ये आमरण उपवास केलाय. आता गांधीजीच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना, काही लोकांना काही माहिती नसते, पण तरी ते गांधीजीच्या बद्दल माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्न आहे की ज्या माणसांना काहीच माहिती नाही तेही लोक गांधीजींचे समर्थक कसे काय बनतात. मी त्याच्यावर बराच विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की गांधीजी अर्धवट धोतर नेसत होते, त्याच्यामुळे असं होतं. म्हणजे हा हसण्याचा मुद्दा नाही, म्हणजे विनोद म्हणून, विनोद करण्यासाठी म्हणून सांगत नाही, कॉमेडी करण्यासाठी म्हणून सांगत नाही. गांधीजी वैश्य वर्णामधले म्हणजे 3ऱ्या वर्णातले असताना, म्हणजे ते चातुर्वर्ण व्यवस्थामधील महत्वपूर्ण व्यक्ती असताना, वर्णाचे असताना असे बरेच लोक, पण गांधीजींनी चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन केलंय, लिखित समर्थन आहे. मग गांधीजीचं समर्थन करत असताना आपल्याला माहित आहे का की गांधीजी चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन करतात?
ही सुद्धा बरीच अडचण होते आपल्या लोकांची. आपण काय करतो, नाही नाही ते समर्थक होते, मी काही त्यांच्या त्या मताशी सहमत नाहीये. मग कसे सहमत आहात? नाही ते शेतकऱ्यासारखा त्यांचा पेहराव असायचा, सामान्य माणसासारखं त्यांचं राहणीमान असायचं. म्हणजे याचा अर्थ असा की गांधीजींनी सामान्य माणसासारखं जे राहणीमान स्वीकारलं ते सामान्य लोक बहुसंख्य आहेत, मूळ निवासी बहुजन हे बहुसंख्य आहेत, त्या लोकांना आपलं समर्थक बनवण्यासाठी बनवलेलं आहे. गांधीजींच्या हे लक्षात आलं होतं की ह्या लोकांनी जर समर्थन दिलं नाही तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. हे गांधीजींना माहित होतं. मग गांधीजींनी SC ST OBCच्या लोकांचं समर्थन मिळवलं, स्वातंत्र्य मिळवलं आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रधानमंत्री बनवलं. आहे की नाही? इतिहास फार जुना इतिहास आहे का? 1000 वर्षापूर्वीचा आहे का? अरे काल परवापर्यंतचा, काल परवाचा इतिहास आहे. 26 जानेवारी 1950 ला मग जवाहरलाल नेहरू या म्हणजे घटना लागू झाली आणि त्या आधारावर पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रधानमंत्री बनवण्यात आले. म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सामान्यातील सामान्य माणसांचा करोडोमध्ये जो सहभाग होता तो आमचा होता. म्हणजे आमच्या लोकांच्या समर्थनामधून हे स्वातंत्र्य मिळवण्यात आलं. परंतु त्याचं प्रधानमंत्री पद मात्र गांधीजींनी जवाहरलाल नेहरू यांना दिलं. आणि जवाहरलाल नेहरूंनी काय केले आहे तुम्हाला काही कल्पना? तुम्हाला आश्चर्य वाटेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा निवडणुका लढवण्यात आल्यात, पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या जागा रिझर्व होत्या, तेवढ्या त्यांना मजबुरीनं सोडाव्या लागल्या. बाकी सर्व जागेवर त्या लोकांनी ब्राह्मणांना आणि उच्चवर्णीयांना तिकीट दिली. लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा सांगतो. खास करून ओबीसीच्या लोकांना गांधीजी प्रिय, पण तिकीट मात्र नाही. काही ओबीसीचे लोक गेलेत गांधीजीकडे तिकीट मागण्यासाठी. तेव्हा त्यामुळे हे तुमचं काम आहे का? हे तुमचं काम नाही आहे. तिकीट त्यांनी नाकारलेत. ते रेकॉर्डेड आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ते रेकॉर्ड करून ठेवलंय. ओबीसीच्या लोकांना गांधीजींनी तिकीट नाकारलेत की तुम्हाला ह्याची काही आवश्यकता नाही आहे. बहुसंख्य लोकांना 60% जागा, 60% तिकीट, ज्यांची संख्या 3.5% ब्राह्मण आहे त्या लोकांना 60% तिकीट गांधीजींनी ब्राह्मणांना दिलीत. आणि त्यांच्यामधूनच बहुसंख्य लोक निवडून आणलेत आणि त्यांचाच प्रधानमंत्री बनवला. ही गोष्ट जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर इंदिरा गांधी, त्याच्यानंतर राजीव गांधी आणि त्याच्यानंतर आणखी वेटिंग प्राईम मिनिस्टर आहेत आणखी. म्हणजे आपण फक्त लाईन लावून काँग्रेसला मतदान करायचं, आपण म्हणजे लाईन लावून आपण त्यांचं समर्थन करायचं आणि प्रधानमंत्री त्यांनी व्हायचं. हा लोकशाहीमध्ये जो अधिकार आपल्याला बहाल करण्यात आलेला आहे तो काही आपल्याला लाईन लावून वोटदान करण्यासाठी नाही आहे, दुसऱ्यांना मतदान करण्यासाठी नाही आहे. शासन करती जमात म्हणण्यासाठी लिहून ठेवलंय बाबासाहेबांनी. हे SC ST OBCच्या लोकांची संख्या 74.5% आहे. मायनॉरिटी मिळवलेत तर ही संख्या 85 ते 90% होते. मग 85 ते 90% होते तर 30, 32, 35 खूप झालं 40%वर सेंट्रलमध्ये सरकार बनते, सेंट्रल गव्हर्नमेंट बनते. तेव्हा ही गोष्ट आपण आपल्या लोकांना समजावून सांगितली तर बरेच लोक असं म्हणतात. कांशीरामजींनी आपल्या अनुभवामध्ये अशा आमच्या जो व्हिडिओ आहेत ते असं सांगत होते की बरेच लोक महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा अशा गोष्टी सांगत होतो ते असं म्हणायचे, ऐसा नहीं हो सकता. ते असं म्हणायचे, ऐसा नहीं हो सकता. मग ऐसा नहीं हो सकता तीच गोष्ट त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये करून दाखवली. ऐसा नहीं हो सकता. तेव्हा ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की मतदानाच्या आधारावर आपलीच बहुसंख्या आहे,
त्या बहुसंख्य लोकांना काय करायचं आहे? त्या बहुसंख्य लोकांना काय करायचं आहे? पहिल्यांदा राज्य मिळवायचं असेल आणि राजा व्हायचं असेल तर काय व्हायचं असेल माहिती आहे? तलवारी चालवा लागत होते, खून खराबा व्हायचा, समोरच्या माणसाला मारावं लागे, मग ते आपले जवळचे रिश्तेदार असले तरी मारावं लागत होते. म्हणजे इतिहास आहे. आणि त्याला संपल्यानंतर ते रक्तानं माखलेले जे हात आहे मग ते तसे राज्याभिषेक व्हायचा आणि तो राजा व्हायचा. हा इतिहास आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला काय करावं लागते? हे तलवारी घेणे, मारणे, बरणे, राज्य करण्यासाठी हे करण्याची आवश्यकता राहिलेली नाहीये. 26 जानेवारी 1950 नंतर काय करायचं आहे? हे जे मतदानाचा अधिकार आहे, हा मतदानाची पावती तुम्हाला दिली जाते, मतदानाचा अधिकार आहे. मग काय करावं लागते? हे असं बटन दाबावं लागते, एवढं असं असं बटन दाबावं लागते. आणि असं सुद्धा करावं लागत नाही. काय करावं लागते? म्हणजे तलवारी चालवण्याच्या विरुद्ध जो तुम्हाला अधिकार शासनकर्ती बनण्यासाठी देण्यात आलेला आहे, हे बोट फक्त असं लावावं लागते. ते बटन एवढं सहज असते, त्याच्यावर एवढं असं सहज जरी दाबलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट बघता येतो. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला शासनकर्ती बनण्यासाठी राजेशाहीमध्ये जशा तलवारी चालवल्या जात होत्या तशा चालवण्याची काही आवश्यकता नाही. फक्त असं हात सुद्धा नाही हो, हे फक्त एवढं एकच बोट. म्हणजे हे 5 बोट आहेत, त्या 5 बोटापैकी एकाच बोटाचा वापर करायचा आहे. आणि तेही फार मोठ्या ताकदीने दाबायची जरूरत नाही आहे. एवढं सुद्धा काम शिकलेल्या लोकांनी सामान्य माणसांकडून करून घेतलं नाही. सामान्य माणसांच्या चुका होतात, अशिक्षित माणसांच्या चुका होतात, आपण समजू शकतो. मग आपल्यामध्ये जे शिकलेले लोक आहेत त्यांनी सामान्य माणसाला ह्या कामासाठी तयार करायला पाहिजे. ते तयार करू शकतात. म्हणजे शिकलेल्या लोकांच्या चुका आहेत. शिकलेल्या लोकांनी ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. भारतीय घटनेमध्ये एडल्ट फ्रँचाइज म्हणजे प्रौढ मताधिकार. भारताची जी लोकशाही आहे ती प्रौढ मताधिकारावर उभी आहे. बहुसंख्य लोकांना, आज आपल्या लोकांना माहिती नाही आहे, अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये संपूर्ण महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. महिलांना या ठिकाणी बरेच बसलेले आहेत, त्यांना सांगतो, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. एडल्ट फ्रँचाइज मध्ये महिला नव्हत्या. इंग्लंडमध्ये, एवढा पुढारलेला देश, इंग्लंडमध्ये फक्त शिकलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार होता. हे सुद्धा आपल्याला माहित नाही. टॅक्स पेयर असलेल्या माणसांना फक्त मतदानाचा अधिकार होता. जे लोक टॅक्स पे करत नव्हते त्यांना मतदानाचा, माणसांना सुद्धा मतदानाचा अधिकार नव्हता. ज्यांचं रेकॉर्ड मध्ये टॅक्स पे करतात त्यांना ते टॅक्स पे करण्याचं रेकॉर्ड दाखवल्यानंतरच त्यांना मतदानाचा अधिकार रेकॉर्ड मध्ये उपलब्ध होत होता, अन्यथा होत नव्हता. 26 जानेवारी 1950 ला जो मतदानाचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना बहाल केला, तो कोणता अधिकार आहे माहिती आहे? एडल्ट फ्रँचाइज. याच्यामध्ये कुठल्याही माणसाला शिकला असण्याची अट नाही. काय अट आहे? 21 वर्षाचा, जन्माला आला की 21 वर्ष झाला पाहिजे. तो जन्माला आला तर तो 21 वर्षाचा असला पाहिजे. तो शिकलेलीची जरूरत नाहीये, तो टॅक्स पेयर असण्याची जरूरत नाहीये. अशा पद्धतीच्या मतदानाच्या अधिकाराला इंग्रजीमध्ये, घटनेमध्ये एडल्ट फ्रँचाइज, प्रौढ, फक्त तो प्रौढ असला पाहिजे. 21 वर्ष वयाचा कायद्यानं प्रौढ मानलेला आहे. आता तो कायदा 18 वर्षावर आलेला आहे. जे 18 वर्षाच्या व्यक्तीला प्रौढ मानण्यात आलेला आहे कायद्यानं. अजूनही ग्रामीण भागामध्ये जर गेला तर 18 वर्ष वयावरील तरुण मुलांचे लग्न होतात. ग्रामीण भागामध्ये, मी ग्रामीण भागातला असल्यामुळे तुम्हाला सांगतोय. तेव्हा आपण प्रौढ मताधिकार ही गोष्ट अजूनही आपल्याला समजलेली नाही आहे. प्रौढ मताधिकार म्हणजे सर्व शिक्षित, अशिक्षित, सर्व प्रकारच्या 18 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार. या अर्थानं 90% मतसंख्या आपल्या लोकांची आहे. त्यामध्ये 30, 35, 40% मतदारांनी जरी आपल्या मतांचा वापर केला, आपल्या समर्थनामध्ये केला,
आपल्याच लोकांना राज्यकर्ते बनवण्यासाठी केला, त्यांचं राज्य स्थापन होते. शासनकर्ती जमात बनवण्यासाठी कुठल्याही तलवारी चालवण्याची आवश्यकता नाही, कुठलाही खून खराबा करण्याची आवश्यकता नाही. केवळ मतांचा वापर करायचा आहे. बहुसंख्य लोकांनी मतांचा वापर करायचा आहे. हे करण्यासाठी सर्वात मोठं हत्यार काय? हे जर घडवून आणायचं असेल तर सर्वात मोठं हत्यार काय? सर्वात मोठं हत्यार आहे संघटित शक्ती. पण पहिल्यांदा संघटित शक्ती निर्माण केली पाहिजे. संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी जनतेला जागृत करण्याचं काम केलं पाहिजे. 100% लोक एकत्र आणण्याची जरूरत नाही. आंदोलनामध्ये 1 कोटी लोकांना इंग्रजाच्या विरोधामध्ये गांधीजींनी रस्त्यावर उतरवलं होतं. 1 कोटी. ते इंग्रजांना 9 ऑगस्ट 1942 ला त्यांनी हे आंदोलन चालवलं. चले जाओ. 1 कोटी लोक रस्त्यावर उतरले होते त्यावेळेस. आता जर आपण 2-4 कोटी लोकांना रस्त्यावर उतरवलं तर हे आपल्याला करता येऊ शकते. हे एवढं मोठं आंदोलन आपण उभं केलेलं आहे, याची तयारीच आम्ही करून राहिलो. मी तर 15 कोटी लोकांना रस्त्यावर उतरवण्याची तयारी करून राहिलो, ह्याच्यावर काम करून राहिलो. ही 15 करोड लोक जर रस्त्यावर आलेत तर जे लोक जबरदस्तीनं काबीज आहेत, हे 3.5% जे ब्राह्मण आहेत हे जबरदस्तीने काबीज आहेत. काही लोकांना जर आपण असं म्हटलं की जबरदस्तीनं काबीज आहेत तर काही लोकांना ही गोष्ट पटत पण नाही. ते म्हणतात ते जबरदस्तीने काय करतात? जबरदस्तीने काय करतात? अरे आपल्या सर्व प्रकारच्या कायदेशीर अधिकारांना व्यवहारामध्ये आणू देत नाहीत. बहुसंख्य लोकांचं राज्य भारतीय घटनेनुसार स्थापित व्हायला पाहिजे, घटनेने स्थापित व्हायला पाहिजे, ते होऊ देत नाही. याच्यापेक्षा जबरदस्ती काय? घटनेनं असं म्हणलेलं आहे की बहुसंख्य लोकांचं राज्य असलं पाहिजे, परंतु ते होऊ देत नाही. त्यासाठी सर्व प्रकारच्या साधनांचा ते वापर करतात आणि होऊ देत नाहीत, त्यांना थांबवतात, रोखतात आणि त्यासाठी सर्व प्रकारचं षडयंत्र करतात. तेव्हा ह्याचा पायबंद संघटित शक्तीनंच होऊ शकतो. संघटित शक्ती असल्याशिवाय याचा पायबंद करता येत नाही. म्हणून आपल्याला राष्ट्रीय स्तरावरचं संघटन बांधलं पाहिजे, सामान्य लोकांचं संघटन बांधलं पाहिजे, सामान्य लोकांना त्याच्या समर्थनामध्ये उभं केलं पाहिजे, शिकल्या सवरलेल्या लोकांनी हे काम केलं पाहिजे. तेव्हा हे बूथ लेवल पर्यंत आणि बूथच्या खाली जे सामाजिक समूह आहेत त्या सामाजिक समूहांचे जवळपास 2 करोड लोकांचे ग्रुप आपण बनवू शकतो. आणि त्या 2 करोड लोकांच्या सामाजिक समूहामध्ये जर एक समूहामध्ये 2 लोक गोळा केले तर 4 कोटी, 10 केले तर 20 कोटी, 15 लोक केले तर 30 कोटी, 20 जर गोळा केले एक समूहामध्ये तर 40 कोटी. एवढा भाग आहे. अशा पद्धतीचं संघटन आपण बांधलं पाहिजे. अशा पद्धतीचं सोल्युशन आम्ही शोधून काढलेलं आहे. एक प्रश्न असतो, त्याचं समाधान असते, ते पहिल्यांदा डोक्यामध्ये काढलं जाते, नंतर ते जमिनीवर उतरवलं जाते. आमच्याजवळ प्रश्न पण आहे, आमच्याजवळ त्याचं उत्तर पण आहे. ते उत्तर डोक्यामध्ये शोधून काढलेलं आहे, ते जमिनीवर लागू करण्यासाठीचं सुद्धा काम चालू करण्यात आलेलं आहे. आणि 32 राज्यातील 625 जिल्ह्यापर्यंत ते पोहोचवण्यात आलेलं आहे. आता फक्त 6 लाख गावापर्यंत पोहोचवायचं. हे 6 लाख गावापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग काय? दर 6 महिन्याला जर आपण आंदोलन केलं तर जास्तीत जास्त 2-3 वर्षामध्ये 6 लाख गावात पोहोचून जाईल. मॅक्झिमम 2030 पर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून 6 लाख गावामध्ये पोहोचून जाईल. संघटन बनवण्यासाठी 48 वर्ष लागलेत, परंतु आंदोलन सामान्य माणसांचं 6 लाख गावामध्ये पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. कारण सामान्य माणसं जेव्हा आंदोलन डोळ्यानं बघतात तेव्हा करोडो लोक डोळ्यानं बघतात आणि आपापल्या गावामध्ये पसरवतात, आपापल्या गावामध्ये घेऊन पसरवतात. तेव्हा ही बाब आपण समजून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं हे काम करणं आवश्यक आहे. एवढीच सूचना किंवा सजेशन आपल्याला सांगू इच्छितो. जवळपास 9:15 वाजत आलेले आहेत, त्यामुळे
आणखी जास्त बोलणे योग्य राहणार नाही एवढंच सांगू इच्छितो आणि या आंदोलनाला साथ सहयोग आणि समर्थन द्याल अशी अपेक्षा करतो. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब.